Gibberellin is the second growth hormone which is the growth promoter. प्रमोटर म्हणजे चालना देणारा, वाढीला चालना देणारा दुसरा हॉर्मोन जिब्रेलिन. जिब्रेलिन खरं म्हणजे ते जिब्रेलिक ॲसिड आहे आणि त्याचा शॉर्ट फॉर्म GA असा केला जातो. तर त्याची आपण थोडीशी माहिती घेऊया. जिब्रेलिन्स आर प्रोड्यूस्ड in root tip and developing seeds in a lot of manner in abundant way. So gibberellins are produced in abundant in root tip and developing seeds. म्हणजे मुळाच्या शेंड्यामध्ये आणि बिया ज्या डेव्हलप होत असतात त्यांच्यामध्ये जिब्रेलिन्स मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात नैसर्गिकपणे. जगामध्ये पहिलं जे जिब्रेलिन आहे त्याचं आयसोलेशन बघा. जिब्रेलिन वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम जिब्रेला फ्युजिकोरॉय. इट इज द फंगस बाय जापनीज सायंटिस्ट कुरोसावा इन 1926. म्हणजे अर्थ काय, जिब्रेला फ्युजिकोरॉय या फंगस म्हणजे कवकापासून किंवा कवकातलं जिब्रेलिन पहिल्यांदा जपानच्या कुरोसावा नावाच्या शास्त्रज्ञानं 1926 वेगळं केलं आणि ते जिब्रेलिन म्हणून जगापुढं आणलं. नॅचरली इट इज सिंथेसाइज्ड इन यंग लीव्ज, सीड्स, रूट्स, बर्ड्स एट्सेट्रा. नैसर्गिकपणे जिब्रेलिन वनस्पतीमध्ये, विशेषतः वनस्पतीच्या पानांमध्ये, बियांमध्ये, मुळांमध्ये नैसर्गिकपणे तयार होत असतं. more than 150 GA, namely GA1, GA2, GA3, etc. are known until today. म्हणजे आजपर्यंत 150पेक्षा जास्त जिब्रेलिक ॲसिड्स किंवा जिब्रेलिन्स आपल्याला माहितीचे झालेले आहेत. त्यांना नावं दिलेली आहेत शास्त्रज्ञांनी. कशी? GA1, GA2, GA3 एट्सेट्रा. म्हणजे GA1 पासून GA150पर्यंत 150 GA म्हणजे जिब्रेलिन्स आत्तापर्यंत माहीत झालेले आहेत. आता यामध्ये बघा, GA3 इज द मोस्ट कॉमन अँड मोस्ट ॲक्टिव्ह फॉर्म इन द प्लांट. या 150पैकी GA3 ज्याला नाव दिलं आहे, तिसरं जिब्रेलिन जे आहे शोधलेलं, ते GA3 हे बहुतांश वनस्पतीमध्ये कॉमनली सापडतं आणि तो जिब्रेलिनचा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. आता आपण बघूया फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स. म्हणजे जैव रासायनिक त्याचे परिणाम काय होतात आणि त्याचे उपयोजन GAचं कसं केलं जातं, कोणकोणत्या क्षेत्रात केलं जातं. पहिला फिजिओलॉजिकल इफेक्ट बघा. जिब्रेलिन्स शो मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट ॲज इलॉंगेशन ऑफ स्टेम वेअर इंटरनोड्स इन्क्रीज इन लेंथ. जिब्रेलिनचा शोधच ज्या कुरोसावानं लावला, तो त्यानं शोध कुठे लावला तर जपानमध्ये भाताच्या शेतीमध्ये. त्यानं भात पिकाचं निरीक्षण करून त्याला असं दिसलं की काही भाताच्या वनस्पती त्यांचे इंटरनोड्स वेगानं लांब होतात आणि त्यांची लांबी खूप वाढते आणि इतकी लांबी वाढते की एकदम बारीक आणि उंचच्या उंच भाताचे रोपं येतात. त्याला बकाने डिसीज असं जपानमध्ये म्हणतात. तर अशा भात शेतीमधल्या त्या लांबट वनस्पतींमध्ये पहिल्यांदा जिब्रेलिन हा हॉर्मोन पहिल्यांदा त्यावेळेला म्हणजे ज्या भाताच्या पिकांना जिब्रेला फ्युजिकोराय या फंगसचं इन्फेक्शन झालेलं असतं तेवढ्याच भाताच्या बाबतीत लांबी वाढते. कारण जिब्रेलिनचा सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट काय आहे? इलॉंगेशन ऑफ स्टेम. सो ऑक्झिनचा जसा अपायकल डॉमिनन्स आहे किंवा सेल डिव्हिजन ऑक्झिनचा महत्त्वाचा रोल आहे, तसं जिब्रेलिनचा महत्त्वाचा रोल आहे इलॉंगेशन ऑफ स्टेम, खोडाची लांबी वाढवणं. वेअर इंटरनोड्स इन्क्रीज इन लेंथ, खोडाचे जे कांडे असतात इंटरनोड्स त्यांची लांबी वाढते. इट कॅन ब्रेक डॉर्मन्सी अँड प्रमोट सीड जर्मिनेशन इन सिरियल्स लाईक बार्ली, व्हीट एट्सेट्रा.
जे आपण धान्य खातो, उदाहरणार्थ गहू, बाजरी या धान्यांमध्ये बियांचं रुजणं वेगानं व्हावं म्हणून जिब्रेलिन ॲप्लाय केलं तरी चालतं. जर या बियांना जिब्रेलिनचं म्हणजे जीएचं ॲप्लिकेशन दिलं तर त्या बिया लवकर रुजतात, त्यांची डॉर्मन्सी म्हणजे सुप्तावस्था ब्रेक होते. जसं ऑक्झिनचं आहे तसं जिब्रेलिनचं सुद्धा आहे. टू ब्रेक डॉर्मन्सी अँड प्रमोट सीड जर्मिनेशन हे सुद्धा ॲप्लिकेशन आहे. तिसरं आहे इट प्रमोट्स बोल्टिंग. बोल्टिंग म्हणजे काय? इलॉंगेशन ऑफ इंटरनोड जस्ट बिफोर फ्लावरिंग, याला म्हणतात बोल्टिंग. म्हणजे फुलं येण्याच्या थोडं आधी खोडाची लांबी वेगानं वाढवणं हे जिब्रेलिनचं ॲप्लिकेशन आहे. आपण वनस्पतींवर जर ॲप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे इलॉंगेशन ऑफ स्टेम हे त्याचं कॅरेक्टर आहे. आणि त्यामुळं जस्ट बिफोर फ्लावरिंग रोझेट प्लांटमध्ये म्हणजे जमिनीला चिकटून जे वनस्पती पानं पसरवतात, उंची त्यांची वाढत नाही जास्त, उदाहरणार्थ व्हीट, कॅबेज, त्यानंतर बीट यासारख्या वनस्पतींच्या बाबतीत आपल्याला काय दिसतं, त्यांची उंची जास्त वाढत नाही. तर अशा वनस्पतीमध्ये बोल्टिंग प्रमोट करण्यासाठी म्हणजे त्यांच्या खोडाची लांबी फुलं येण्याच्या आधीच वाढवण्यासाठी जिब्रेलिनचं ॲप्लिकेशन केलं जातं. सो इन रोझेट प्लांट्स इस्पेशली कॅबेज, बीट यासारख्या प्लांटमध्ये आपल्याला जिब्रेलिनचं ॲप्लिकेशन करून त्यांची पानांची संख्या आपल्याला वाढवता येते आणि तो गड्डा अधिकाधिक मोठा बनवता येतो, विशेषतः कॅबेजमध्ये, कोबीमध्ये. तर त्यासाठी जिब्रेलिन वापरलं जातं. पुढचं ॲप्लिकेशन आहे इट कॉजेस पार्थेनोकार्पी इन टोमॅटो, ॲपल एटसेट्रा. पार्थेनोकार्पी म्हणजे फर्टिलिझेशन शिवाय ओव्हरीचं फळामध्ये रूपांतर होणं. म्हणजे फर्टिलिझेशन ओव्ह्यूलमध्ये नाही झालं तरीसुद्धा ओव्हरी इज कन्व्हर्टेड इन टू फ्रूट, याला बायोलॉजीमध्ये पार्थेनोकार्पी म्हणतात. परिणाम काय होतो? सीडलेस फ्रूट्स तयार होतात, बियाविरहित फळं तयार होतात, याला म्हणतात पार्थेनोकार्पी. टोमॅटो, ॲपल, सफरचंद यासारख्या फळांच्या वनस्पतींच्या बाबतीत सीडलेस फ्रूट्स बनवण्यासाठी पार्थेनोकार्पी अप्लाय करण्यासाठी जिब्रेलिन वापरलं जातं. इट इज यूज्ड टू इनक्रीज फ्रूट साईज अँड बंच लेंथ इन ग्रेप्स. द्राक्षांच्या बाबतीत बंच अधिकाधिक लांब व्हावा म्हणजे द्राक्षांच्या त्या फळांचा झुपका अधिकाधिक लांबीचा बनावा, शिवाय द्राक्षाची साईज वाढावी म्हणजे त्या फळांची साईज मोठी व्हावी, यासाठी सुद्धा जिब्रेलिन्स किंवा जीए अप्लाय केलं जातं. हाईट ऑफ जेनेटिकली डॉर्फ प्लांट लाईक मेज कॅन बी इन्क्रीज्ड बाय अप्लाइंग जीए. काही वनस्पती अनुवंशिकतेनंच डॉर्फ असतात. अशा अनुवंशिकतेनंच बुटक्या वनस्पतींना सुद्धा आपण बाहेरून जर जिब्रेलिन ॲप्लाय केलं तर त्यांच्यासुद्धा खोडांची लांबी वाढते आणि त्यासुद्धा नॉर्मल टॉल प्लांट म्हणून तयार होतात. मक्यामध्ये आपल्याला हे जीएचं ॲप्लिकेशन दिसतं. इट इनहिबिट्स ग्रोथ ऑफ रूट अँड डिलेज सिनेसन्स. म्हणजे काय? मुळांची वाढ थांबवणं आणि सिनेसन्स लांबवणं हे सुद्धा जिब्रेलिनचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे सिनेसन्सचा अर्थ काय? तर साधारण ज्याला तुम्ही पानं गळून पडणं म्हणता, दॅट इज सिनेसन्स. तर ते सिनेसन्स डिले करणं म्हणजे जास्तीत जास्त दिवस पानं टिकावीत या अर्थानं त्याचा सिनेसन्स डिले करणं, पुढं ढकलणं, यामध्ये सुद्धा जिब्रेलिनला महत्त्वाचा रोल आहे. सो दीज आर फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ जिब्रेलिन्स. नाव द नेक्स्ट थर्ड हॉर्मोन सायटोकायनिन. प्लांट हॉर्मोनमधलं हे तिसरं हॉर्मोन आपल्या अभ्यासात आहे. हे सुद्धा काय आहे? इट इज ग्रोथ हॉर्मोन दॅट प्रमोट सेल डिव्हिजन. हे सुद्धा हॉर्मोन ग्रोथ प्रमोट करतं आणि ते ग्रोथ प्रमोटर आहे. ते काय महत्त्वाचं काम करतं? सगळ्यात महत्त्वाचं काम सेल डिव्हिजन. सायटोकायनिनचं वैशिष्ट्य किंवा त्याचा मोस्ट स्ट्रायकिंग इफेक्ट काय आहे? सेल डिव्हिजन. फर्स्ट सायटोकायनिन डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर इन 1954 ड्युरिंग कॅलस कल्चर ऑफ टोबॅको. तंबाखूचं कॅलस कल्चर म्हणजेच कॅलस टिश्यू कल्चर
हा प्रयोग सुरू असताना स्कूग अँड मिलर यांनी त्यामध्ये काय टाकलं होतं, तर कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं पाणी त्यामध्ये टाकलेलं होतं. आणि त्या नारळाच्या पाण्याचा जेव्हा त्यांनी वापर केला तेव्हा त्यांना काय दिसलं, तर कॅलस वेगानं वाढला. कॅलसची वाढ भरभर झाली. म्हणजे निम्म्या वेळापेक्षा कमी वेळात, नेहमीपेक्षा कमी वेळात कॅलसची वाढ त्या टिश्यू कल्चर तंत्रामध्ये झाली. तर निकोटियाना टॅबॅकम म्हणजे टोबॅको, मराठी तंबाखू वनस्पतीचं टिश्यू कल्चर प्रयोग सुरू असताना स्कूग आणि मिलर यांना सायटोकायनिन त्या कोकोनट मिल्कमध्ये असलेलं त्यांना डिस्कवर करता आलं, शोधून काढता आलं. 1954मध्ये पहिलं सायटोकायनिन त्यांनी शोधून काढलं. केमिकली, रासायनिकदृष्ट्या कायनिन्स आर 6 फॉर्फ्युरिल अम्युनोप्युरिन. कायनिन म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण सायटोकायनिन म्हणतोय त्याला शॉर्टमध्ये कायनिन किंवा कायनेटिन असं म्हणतात. तर हे कायनिन किंवा कायनेटिन काय आहे, तर रासायनिकदृष्ट्या 6 फॉर्फ्युरिल अमिनोप्युरिन हे कंपाऊंड आहे. फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन दॅट इज झियाटीन विच इज ऑब्झर्वड ऑर डिस्कवर्ड इन मेज ग्रेन. मक्याच्या बियांमध्ये पहिल्यांदा जे सायटोकायनिन शोधण्यात आलं ते पहिलं नैसर्गिक सायटोकायनिन आहे आणि त्याचं नाव झियाटीन असं दिलेलं होतं. थोडक्यात झिया मेज असं मक्याचं नाव आहे, त्यामुळं त्या हॉर्मोनला नाव दिलं झियाटीन. सो फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स आर टू बी स्टडीड नाऊ. आपण आता बघूया फिजिओलॉजिकल इफेक्ट आणि ॲप्लिकेशन. पहिलं महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे कायनिन्स प्रमोट सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट. कायनिन्स किंवा सायटोकायनिन्स काय करतात, पेशी विभाजनाला आणि पेशीचा आकार मोठा करण्याला चालना देतात. अ लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट अँड हाय रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन कॉजेस शूट डेव्हलपमेंट. म्हणजे बघा, सायटोकायनिन कमी घेतलं आणि ऑक्झिन जास्त घेतलं, दोन्हीचं मिक्सचर केलं तर लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन त्याला म्हणायचं. या असं जर आपण वापरलं मिक्सचर तर मुळांची वाढ वेगानं होते. याच्या विरुद्ध सायटोकायनिन जास्त घेतलं, ऑक्झिन थोडं घेतलं, दोन्हीचं मिक्सिंग केलं आणि ते जर ॲप्लाय केलं तर खोडाची वाढ वेगानं होते. सो लो रेशो ऑफ सायटोकायनिन टू ऑक्झिन रूट डेव्हलपमेंट करतो, तर हाय रेशो सायटोकायनिन टू ऑक्झिन शूट डेव्हलपमेंट करतो. टिश्यू कल्चर तंत्रामध्ये याचा वापर या पद्धतीनं करता येतो. इट प्रमोट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड ओव्हरकम्स अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स म्हणजे काय, द टर्मिनल बर्ड इनहिबिट्स द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स, याला म्हणतात अपायकल डॉमिनन्स. समजा आपण सायटोकायनिन ॲप्लाय केलं वनस्पतीला तर लॅटरल ग्रोथ वेगानं वाढतात, लॅटरल ब्रांचेस वेगानं वाढतात. त्यामुळं आपोआपच टर्मिनल बर्डचा जो अपायकल डॉमिनन्स आहे तो नाहीसा होतो आणि लॅटरल ब्रांचेस भरपूर प्रमाणात आपल्याला वाढवता येतात सायटोकायनिनचं ॲप्लिकेशन करून. इट डिलेज सिनेसन्स म्हणजेच ज्याला आपण एजिंग म्हणतो किंवा ज्याला आपण गळून पडणं म्हणतो, दॅट इज सिनेसन्स. इट डिलेज सिनेसन्स ऑर एजिंग अँड ॲब्सिशन प्रोसेस इन प्लांट ऑर्गन्स. ॲब्सिशन म्हणजे एखाद्या अवयवाच्या बेसला ॲब्सेसिक लेअर तयार होते आणि त्या ठिकाणी तो विशिष्ट अवयव तुटून पडतो, याला म्हणतात ॲब्सिशन. इट डिलेज सिनेसन्स, पानं नैसर्गिकपणे गळून पडणं किंवा मरणं, किंवा एजिंग म्हणजे थोडक्यात लवकर वृद्धावस्था येणं, त्याला एजिंग म्हणतात. सो वनस्पतीमध्ये सिनेसन्स किंवा एजिंग किंवा ॲब्सिशन ह्या वनस्पतीचं नको असणाऱ्या निगेटिव्ह अशा प्रोसेसेस आहेत, तर त्या डिले करण्याचं काम सायटोकायनिन वनस्पतींच्या अवयवांच्या बाबतीत करतं. फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल्स. कॅम्बियमचं काम काय तुम्हाला माहिती आहे, सेकंडरी ग्रोथ करणं, झायलेम फ्लोएम या उती तयार करणं, ज्यामुळं कंडक्शन ऑफ वॉटर, मिनरल्स, फूड वनस्पतीमध्ये होतं. तर ह्या कॅम्बियमच्या निर्मितीमध्ये इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम जी असते ती सेकंडरी ग्रोथ घडवून आणते. कॅम्बियममधली जी काही
सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती अधिक वेगानं होण्यासाठी इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम हा वनस्पतीमध्ये तयार करणं आणि पेशींचं वेगानं एक्सपान्शन करणं, त्यांची संख्या वाढवणं, यासाठी सुद्धा सायटोकायनिनचं ॲप्लिकेशन केलं जातं. इट ऑल्सो ब्रेक्स डॉर्मन्सी अँड प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ सीड्स. सायटोकायनिनसुद्धा ऑक्झिनप्रमाणे, जिब्रेलिनप्रमाणे सायटोकायनिनसुद्धा काय करू शकतं, इट कॅन ब्रेक डॉर्मन्सी, बियांची सुप्तावस्था तोडतं, अँड प्रमोट्स द जर्मिनेशन ऑफ सीड, आणि बियांना लवकर रुजायला भाग पाडतं. इट इंड्युसेस RNA सिंथेसिस, म्हणजे सायटोकायनिन पेशींमध्ये RNA वेगानं तयार होण्यासाठी चालना देतं. सो दीज आर द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन.